लाखो लाडक्या बहिणींचे 3 हप्ते बाकी आहेत, म्हणजेच की 3 महिन्यांचे जे काही पैसे आहेत, जो काही निधी आहे तो त्यांना मिळालेला नाही आहे, ज्यामध्ये की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अशा 3 महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींना मिळालेले नाही आहे। आता या लाडक्या बहिणींना हे जे हप्ते थांबलेले आहेत, थकीत आहेत, हे मिळणार आहेत का? मग मिळणार तर कधी मिळणार, किंवा मग मिळणारच नाहीत का? या सर्व गोष्टींचा विचार आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। कारण की बघा, आता जानेवारीचा जो हप्ता आहे, हा हप्ता आपल्याला या येत्या 2-4 दिवसांमध्ये मिळणार आहे। म्हणजेच की फेब्रुवारी सुरू व्हायच्या अगोदर लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता वाटप होण्याची शक्यता वाटत आहे। परंतु त्यामध्ये एक घोळ आणखीन आहे की असं पण होऊ शकते की जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्ही महिन्यांचे जे काही हप्ते आहेत ते एकत्रच टाकण्यात येणार आहेत। कारण की तुम्हाला माहीत असेल की 3 ते 4 तारखेपासून जे काही जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्या राज्यात सुरू होणार आहेत आणि त्यामुळे पुन्हा आचारसंहिता लागणार आहे। आणि या निवडणुकांमध्ये मग एकदा सुरू झाल्यावर पुन्हा राजकीय जे काही पक्ष आहेत किंवा जे नेते मंडळी आहेत आपली आणि सत्ताधारी आहेत ते त्यामध्येच लक्ष घालणार आहेत। आणि म्हणून मग हे जे काही योजना आहेत, सर्व या योजनांचे जे पैसे आहेत हे या अगोदरच सरकार टाकणार आहेत। आणि म्हणून मी सांगत आहे की लाडक्या बहिणींना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते जेमतेम एकाच तारखेला वितरित होऊ शकतात, किंवा मग मागे पुढे 2-3 दिवसाआड वितरित होऊ शकतात। जसे की या जानेवारीच्या 31 तारखेच्या अगोदर जानेवारीचा हप्तासुद्धा मिळू शकतो आणि फेब्रुवारीचा हप्ता हा 2-3 तारखेपर्यंत मिळू शकतो। तर अशा प्रकारे हे जे काही हप्ते आहेत हे लाडक्या बहिणींना मिळू शकतात। परंतु आता एक गोष्ट यामध्ये आणखीन आहे की ज्या बहिणींचे हप्ते बाकी राहिलेले आहेत, मग त्यांचं काय, त्यांना हप्ते मिळणार आहेत का? तर या गोष्टीचा विचार आता आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर आता इथं आपण सुरुवातपासून सुरू करूया। आता बघा, लाडक्या बहिणींना हे जे काही थकीत पैसे राहिलेले आहेत, त्यांचे बाकी राहिलेले पैसे आहेत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे, तर हे का बाकी राहिलेले आहेत? तर KYC मुळे। आता तुम्हाला माहीतच असेल की आधी 18 जे काही नोव्हेंबर आहे ही KYCची आखरी तारीख होती, त्यानंतर पुन्हा वाढवण्यात आली आणि 31 डिसेंबरपर्यंत याची मुदतवाढ देण्यात आली। आणि मग 31 डिसेंबरपर्यंत जे काही KYC तुम्हाला ऑनलाईन करायची होती ती केल्यानंतर तुम्हाला जे काही पैसा आहे, लाभ आहे, तो रेग्युलर चालू राहणार होता, अन्यथा तुम्हाला तो जो लाभ आहे तो कट करण्यात येणार होता। आता का कट करण्यात येणार होता? कारण की तुमची KYC झाली नव्हती आणि KYC नाही झाली, KYC चुकली, त्यामुळे सरकारला हे वाटलं की यांचं जे काही पडताळणीचे जे काही निकष आहेत त्यामध्ये हे बसत नाहीत आणि म्हणूनच सरकारनं तुमचे हप्ते थांबवलेले आहेत। आता हे हप्ते थांबवल्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणींचं नुकसान होत आहे। आता 3 महिने जवळपास होत आहेत त्यांना हप्ता मिळालेला नाही आहे आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे आणि त्यांनी यावर सरकारला घेरण्यासाठी चक्का जाम, त्याचबरोबर धरणे आंदोलनसुद्धा केलेले आहेत। आणि आता नंतर पुन्हा मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे, हे तुम्हाला माहीत आहे। मग आता हे जे थकीत राहिलेले पैसे आहेत हे आता आपल्याला मिळणार आहेत का? तर नाही। याचं उत्तर स्पष्ट असं आहे की सध्या तरी हे पैसे मिळणार नाही आहेत, कारण की तुमची KYC चुकलेली आहे, तुमची KYCच राहून गेलेली आहे, किंवा मग तुमची KYC सक्सेसफुल झाल्यावरही तुम्हाला पैसे आलेले नाहीत। म्हणजेच की तांत्रिक घोड यामध्ये सुद्धा आहे। जे काही वेबसाईट सरकारनं चालू केली होती लाडकी बहीण योजनेमधील KYC करण्यासाठी, त्यामध्ये खूप साऱ्या चुका होत्या, त्यामध्ये अडचण यायची, OTP लवकर यायचा नाही, त्याचबरोबर वेबसाईटच लवकर चालू व्हायची नाही आणि इतरही खूप सारे कारणं असल्यामुळे तुमची KYC चुकलेली होती। तर मग आता ह्या चुका तुमच्या नाही आहेत, तर ह्या सरकारच्या चुका आहेत आणि यामुळेच तुमचा जो काही लाभ राहिलेला आहे, थकलेला आहे, हा सरकारला द्यावाच लागणार आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, कारण की तुमच्या चुकीमुळे तुमचे पैसे थांबलेले नाही आहेत, तर सरकारच्या चुकीमुळे तुमचे पैसे थकलेले आहेत, थांबलेले आहेत, म्हणून सरकारला ते पैसे द्यावेच लागणार आहेत। आणि याबद्दलची मोहीमसुद्धा आपल्या चॅनलवर आपण चालू करणार आहोत लवकरच। कारण की थकलेले जे पैसे राहिलेले आहेत 3-4 महिन्यांपासूनचे, ते पैसेसुद्धा आता तुम्हाला मिळायला पाहिजे आणि तुमचा सपोर्टसुद्धा मला यासाठी पाहिजे। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच की सरकारपर्यंत आपली गोष्ट गेली पाहिजे। आपण न्याय हक्कासाठी लढत आहोत। आता हे जे काही पैसे थकत राहिलेले आहेत तुमचे, सध्या तरी तुम्हाला मिळणार नाही आहेत, कारण की तुमची KYCच झालेली नाही आहे। आणि KYC सुरू कधीपासून होणार आहे?
तर 27 जानेवारीपासून तुम्हाला अंगणवाडी केंद्रांमध्ये जाऊन कागदपत्र देऊन तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे आणि तुमची KYC तिथं होणार आहे आणि त्यानंतर मग ती प्रक्रिया पुढे सरकारपर्यंत जाणार आणि तिथून तुमची KYC पक्की होणार आणि अशा प्रकारची प्रोसेस झाल्यावर मग मात्र तुमची KYC ओके झाल्यावर मग नंतर तुम्हाला हप्ते येण्यास सुरुवात होणार आहेत. म्हणजे यासाठी या कालावधीसाठी 1 ते 1.5 महिना असं लागू शकतो असं वाटत आहे आणि नंतरच मग तुम्हाला जो काही थकीत पैसा आहे तो मिळायला पाहिजे. लक्ष द्या, मिळायला पाहिजे. तसं सरकार सकारात्मक आहे. कोणत्याही लाडक्या बहिणींचे पैसे अडकवणार नाहीत किंवा डुबवणार नाहीत. तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत. सरकारसुद्धा याबाबत सकारात्मक आहे. कोणावरही आम्ही अन्याय अत्याचार करणार नाही. कोणत्याही लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही थकीत किंवा जे राहिलेले आहेत ते आम्ही डुबवणार नाही असं सरकारचं सुद्धा मत आहे. या अगोदरसुद्धा आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं होतं की कोणत्याही लाडक्या बहिणींचा जो काही पैसा आम्ही त्यांना दिलेला आहे, ज्यांनी अतिरिक्त लाभ घेतला होता, ज्या की बोगस लाभार्थी असल्यावरही त्यांना लाभ मिळालेला होता, तर त्यांच्याकडून सुद्धा पैसे वसूल करण्यासाठी अशी कारवाई फार मोठ्या प्रमाणात केली नव्हती. तर लाडक्या बहिणींचे जे काही थकीत पैसे राहिलेले आहेत आता ते थकीत पैसेसुद्धा सरकार देणारच आहे असं वाटत आहे. परंतु यामध्ये आता कुठल्याही प्रकारचं वक्तव्य किंवा मग माहिती किंवा मग ट्विट समोर येत नाही आहे याबद्दलचं आणि म्हणून आपल्याला असं वाटत आहे की आपल्याला पैसे कधीपर्यंत मिळणार आहेत किंवा मग सरकार पैसे देणार की नाही देणार. तर सरकारला पैसा द्यावाच लागणार आहे, कारण की ही चूक तुमची नव्हती. शासनाच्या चुकीमुळे हा सर्व घोळ झालेला आहे, कारण की त्यांची वेबसाईट व्यवस्थित चालायची नाही, OTP लवकर यायचा नाही, प्रश्नच घुमून फिरून विचारण्यात आले ज्यामध्ये की लाडक्या बहिणी कन्फ्यूज झाल्या. तर अशामुळे KYC चुकलेली आहे. म्हणून आता KYCसाठी पुन्हा मुदतवाढ मिळालेली आहे आणि ही KYC ऑनलाईन होणार नाही, मोबाईलवर होणार नाही आहे. KYC सेतू केंद्रावर सुद्धा होणार नाही आहे किंवा मग नेट कॅफेवर सुद्धा होणार नाही. तर KYC प्रक्रिया कशी होणार आहे, अंगणवाडी सेविकांमार्फत होणार आहे आणि त्यांच्याकडून जी काही तुमचे निकष तपासणी आहे याची पडताळणी होणार आणि कागदपत्र काही जमा करल्या जाणार आणि त्यानंतरच तुमची KYC होणार आहे. तर अशा प्रकारची KYC होणार आहे आणि या 27 जानेवारीपासून तुम्हाला ही KYC करून घ्यायचं आहे. मी वारंवार सांगत आहे, तारीख फिक्स झालेली आहे, तारीख जाहीर झालेली आहे. 27 म्हणजेच की 26 जानेवारीनंतर तुम्ही ही KYC करण्यास सुरुवात करा. अशा प्रकारचे पत्र लाडक्या बहिणींसंबंधीचे आपल्या अंगणवाडी सेविकाताई यांना दिलेले आहे, देण्यात आलेले आहे. तर घाई करा, लवकरात लवकर KYC आपली करून घ्या लाडक्या बहिणींनो. म्हणजे या KYC प्रक्रियेमधून जर तुम्ही सुटलात तर मग मात्र तुम्हाला कुठलाही हप्ता मिळणार आहे, तुमचा लाभच बंद होणार, तुमचं नावच या योजनेतून कट केल्या जाणार आहे. म्हणून लवकरात लवकर तुमची KYC अशा प्रकारे करून घ्या. तर तुम्हाला स्वतः जायचं आहे अंगणवाडी केंद्रांमध्ये. जवळच तुमच्या गावात जर अंगणवाडी केंद्र नसेल तर मग मात्र तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे, तुमचा जो काही तालुका असेल तिथं, आणि तिथं जाऊन जे काही महिला व बाल विकास विभागाचं ऑफिस असते तिथं जाऊन तुम्ही हा अर्ज देऊ शकता किंवा आपली KYC करून घेऊ शकता. तिथं जर तुमचं जाणं नसेल होत तिथं तर पुन्हा तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा जाऊन महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही हा अशा प्रकारचा जो काही KYCचा अर्ज आहे किंवा मग कागदपत्र हे घेऊन जाऊन तिथं तुमची KYC करू शकता. तर पैसे येण्यास तुम्हाला थोडासा विलंब लागणार आहे. ज्यांची KYC चुकली आहे, ज्यांची KYC झालीच नाही किंवा मग KYC सक्सेसफुल झाल्यावरही तुम्हाला हप्ते मिळत नाही तर त्यांना पुन्हा आता थोडं थांबावं लागणार आहे. फेब्रुवारी किंवा मग मार्च या महिन्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात, कारण की जोपर्यंत तुमची KYC सक्सेसफुल होत नाही व्यवस्थितरित्या तोपर्यंत तुम्हाला लाभ मिळणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.